महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। वाडे तालुका भडगाव वाडे कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। कारण कचराकुंडी लहान असल्याने कचरा रस्त्यावर पसरतो, दुर्गंधी येते, रोगराई पसरते आणि भीमनगर बाजूला असल्यामुळे मुलांनाही वयोवृद्ध लोकांना त्रास होतो। ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष द्यावे असे नागरिकांचे सांगणे आहे व शौचालय महिलांना जाण्यासाठी कचरा घाण पाण्याची समस्या असल्याने महिलांना उघड्यावर जावे लागते। महिलांचे फार हाल होत आहेत। ग्रामपंचायत प्रशासनाला सांगून ऐकत नाही, बेजबाबदारीपणा दाखवतात। लवकरात लवकर ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन काम करावे असे नागरिकांचे सांगणे आहे व कचरा गाडी 1.5-2 वर्षापासून जागेवर लावलेली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर योगेश गोसावी, भडगाव। नमस्कार, मी वंदे भारत बोलतोय। वाडेगावातील भीमनगर या ठिकाणी महिलांच्या समस्या आहेत, त्या आपण जाणून घेऊया। हा सर, नमस्कार सर। आम्हाला संडासला सोय नाही आणि आम्ही कधीपासून पाणी नाही आणि 15 दिवस चाललं म्हणजे 15 दिवस पाणी चाललं टाकीमध्ये आणि आम्ही बसतो, गाड्या गोड्या वापरत्या आणि आम्हाला म्हाताऱ्या कोताऱ्या बाया इथं येत्या। ग्रामपंचायत डोळे लावलेले आहे, गावात राहत पाहिजे घंटा गाडी आणि कचरा टाकायला यावा या लोक राजवाडा लोक आम्हाला बोलता टाइम दूर चालतो बुवा, आम्हाला टाकून दिल्या त्या टाकीची अवस्था अशी झालेली, तिला फक्त 2 दिवस चालू केली आणि 2 दिवस चालू केल्यानंतर ती पूर्णपणे भरली आणि भरून ही अर्ध्या तासात पूर्ण खाली झाली। कारण पूर्ण गळती झालेली त्या पाण्याच्या टाकीची, पण तरी शासनाने त्याचे पूर्ण टेंडर पास करून त्यांचे पूर्ण पैसे काढून दिले। ही दलित वस्तीची सर्वात मोठी समस्या झालेली आहे। या मधला संडास खराब होईल आणि या संडास जे बांधले त्याच्यात नळ फिटिंग नाही, वरती पाण्याची टाकी नाही, सगळं म्हणजे। मी वाडे ग्रामस्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर वाडे येथून आमची समस्या मांडण्याचा प्रयत्न करत आहे। हा जो संडासाचं बांधकाम झालेलं आहे याला जवळजवळ म्हणजे कमीत कमी 7 वर्ष झालेले आहेत। तर 7 वर्षापासून हा संडास चालू झालेला नाही आहे। पावसाळा आला की इथपर्यंत पाणी तुंबतं आणि बायांना मधार जायला जागा नाही। हे अपूर्ण काम झालेलं आहे आणि अपूर्ण कामाचे मी अविनाश भास्कर मोरे, मुक्काम पोस्ट वाडी, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव, भीमनगर यातील बोलतोय की माझ्या घराच्या मागे एक कचरकुंडी आहे की आम्हाला त्रास आहे। कारण की रात्रंदिवसा आणि मरेल मोठे आणि धूळ चालतो इथं आणि तो धूळ केमिकलचा धूळ असल्यानंतर आणि पूर्ण मध्ये जातो। मध्ये झाल्यानंतर आम्ही जेवण खाऊन करतो, इथं जेवल्यानंतर पूर्ण धूळ आमच्या नाकात तोंडात जातं, आमचे मुलं बाळं आजारी पडत आहे। ही तक्रार तुम्ही घ्यावी, ही आमची नम्र विनंती तुम्हाला। बोला सर सुरुवात बोला तुम्ही दादा, बोला गाड्या बोला बोला बोला। ती म्हातारी ना फोटोल्या। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।